जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। लाडक्या बहिणींचे 3 भाऊ, मतदान कोणाला देऊ? लाडक्या बहिणींना पडलाय प्रश्न। एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात लागू करून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला वितरित करण्यास सुरुवात झाली होती। त्यावेळी भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट हे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून निवडणुकीला सामोरे गेले। याचा फायदा भाजपा, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी, अजित पवार गट मिळाला व तीनही पक्षांना प्रचंड प्रमाणात बहुमत सुद्धा मिळाले। महाराष्ट्राचे मुख्य म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे व दुसरे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे अजितदादा पवार हे विराजमान झाले। यावेळी वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषद यामध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून हिंगणघाटमध्ये 47,091, वर्धामध्ये 44,138, आर्वीमध्ये 18,188, पुलगामध्ये 14,166, देवळीमध्ये 8,291, सिंधी रेल्वेमध्ये 6,254 अशा एकूण 1,38,856 लाडक्या बहिणी आहे। यावेळी सुद्धा विधानसभेच्या धर्तीवरच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। परंतु यावेळी महायुतीमध्ये असले 3 पक्षच उमेदवार या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने कुण्या भावाला मतदान करावं असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय। यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या उमेदवारांना फायदा होण्याची चिन्हे दिसत आहे। यामुळे लाडक्या बहिणींचे 3 भाऊ आणि मतदान कुणाला देऊ असं म्हणण्याची पाळी लाडक्या बहिणींवर आली आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।